प्रो मुनीम, दैनंदिन अकाउंटिंगसाठी तुमचा पर्सनलाइज अकाउंटंट। पाशा पटेल यांनी शेतकऱ्याबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केले। निसर्गाचं प्रचंड नुकसान झाले, त्यामुळे कर्माची फळं भोगा, असा त्या वक्तव्याचा आशय होता। आपल्यासोबत शेतकरी, शेतकऱ्यांना काय वाटतं हे आपण या ठिकाणी जाणून घेऊ। काय सांगाल ज्या पद्धतीनं पाशा पटेल असं म्हणतात की निसर्गाचं प्रचंड नुकसान करायले, आता कर्माची फळं भोगा। पाशा पटेल जर ह्या एरियात आले असते कदाचित तर त्यांना समजलं असले की किती दृश्य भयानक आहे हे। आणि विचार केला तर पाशा पटेल हे एक शेतकऱ्याची बाजू धरून मोठे झालेले लोक आहेत, त्यासाठी त्यांनी एवढे शब्द वापरणं चुकीचं आहे। आणि वय त्यांचं उतरतं आहे, त्याच्यामुळं आता आम्ही समजून घ्यावं की उतरत्या वयामध्ये त्यांना काय तर सहानुभूती मिळावी म्हणून ते कदाचित असं बोलून प्रकाश झोतात येण्याचा प्रयत्न करत आहेत, बाकी काही नाही त्यांच्याबद्दल। एकेकाळी पाशा पटेल जे ते शेतकऱ्याच्या प्रश्नावर आंदोलन करायची, मोठे जे आहे ते सरकारला धारेवर धरायचे, मात्र आता सत्तेत असताना असं बोलतात। त्यांच्या कर्माचे फळ ते भोगत आहेत। पाशा पटेल हा विषय संपलेला आहे। काय वाटतं ज्या पद्धतीनं पाशा पटेलनं वक्तव्य केलं, शेतकऱ्यांनी निसर्गाचं नुकसान केलं, त्यामुळे कर्माची फळं भोगावी लागणार आहेत, शेतकऱ्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य म्हणतात काय? माझं म्हणणं काय, एवढं दुष्काळ त्याने बघा, गोरगरिबाला बघायला गेलं किती काळ येऊन गेली ती पुरा मदत करायला पाहिजे त्यांनी। आता सर मदत केलं तर बरा वगैरे काय, मी मोठी गोष्ट काही फायदा नाही फेकून, त्यांनी करावं चांगलं बघा, जनतेचं मनावर घ्यावं। बघा गेले पुरा नदी वाहून गेले, कार आले मला पुरा इकडे फुल फुटून गेले, लोक येणारे खेडेगावचे पर्सन आहेत। त्याचं म्हणणं असं आहे की बाबा हे रस्ता बघा, नदी पुरा असं बघावं, पुरा नुकसान येऊन गेली पुरा। इथं कार आले सांगा तुम्ही ते बघायला पुरा हाल उडून गेले, येतं पुरा शर्ट उडून गेले इकडे तिकडे काय नाही। शेतकरी लोक बोला, पाशा पटेल असं म्हणतात की सरकार शेतकऱ्याला संपूर्ण जे आहे ते नुकसान भरपाई देऊ शकणार नाही, फक्त शेतकऱ्याला उभं करण्यापुरतं नुकसान भरपाई देऊ शकतं। चुकीचं बोलले ना त्यांनी, पाशा पटेल चुकीचं बोलले, कारण संपूर्ण हे कर्मात त्यांनी द्यावं लागते सगळं, शेतकरी नुकसान झालं त्यांनी। आता पाशा पटेलने वक्तव्य केलं, चुकीचं केलं। त्यांचं असं म्हणणं की कर्माची फळं आहेत, शेतकऱ्याचे कर्माचे फळ कसं आले, त्यांनी शेतकऱ्यामुळे तर मोठं झाले पाशा पटेलने। पाशा पटेल कुठले नेते आहेत? शेतकरी संघटनेचे, शेतकऱ्यामुळेच त्यांनी मोठे नेते झाले ना। मग त्यांनी कसं म्हणतात शेतकऱ्याला असं बोललो हे आहे का, योग्य आहे का, ते सांगा तुम्ही। काय इशारा आहे त्यांना? त्यांना म्हणा इशारा का, बोलायला नाही का, तेच इशारा काय आहे त्याला? चुकीचं बोलणं असं बोलत नसते। अन्याय झाले ना शेतकऱ्यावर, झाली की नाही? शेतकऱ्यामुळेच पाशा पटेल मोठे झाले, तर काय विषय? काय सांगाल, शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं, त्यात पाशा पटेल यांचं हे वक्तव्य समोर येते, काय वाटतं शेतकरी? आपला देश कृषीप्रधान आहे आणि आपल्या नेत्यांनी असं वक्तव्य करणं हे दुर्दैवी आहे आपल्यासाठी। आपले जर पुढारी असं बोलत असतील मग आपलं दुर्दैव म्हणावं लागेल। त्यांचं काही चुकी नाही, मग आपण त्यांना परत निवडून देतो, परत अशा गोष्टी करतो आणि ते अशा त्या लोकांनी त्यांची काही चुकी नाही, मग आपण त्यांना निवडून, आपलीच चूक आहेत ना। आपला कृषीप्रधान देश आहे, आपण त्यांना निवडून देतो, आपल्याबद्दलच्या काहीतरी योजना करायला पाहिजे। आपलं नुकसान झाल्यानंतर ते अशा ज्या पद्धतीने हे वक्तव्य समोर आले, पाशा पटेलांना काय सांगाल? चुकीचं आहे त्यांचं। काय चुकीचं? नुकसान झाले त्याची भरपाई द्यावी लागते, शेतकऱ्यावर संकट आलेलं आहे। पण ते म्हणतात की निसर्गाचं एवढं मोठं नुकसान केलं, त्याच्या कर्माची फळं भोगावी लागणार आहेत। नाही, शेतकऱ्याचा विषयच नाही, शेतकऱ्याला हे नुकसान झालेलं आहे। पाशा पटेलांना ते चुकीचं बोलत आहेत। लाजा वाटलं पाहिजे राजकीय नेत्यांना अशी वक्तव्य करणं शेतकऱ्यांबद्दल। आपला देशच शेतीवर उभा राहिलेला आहे, त्यांना तुम्ही बळ देण्याचं सोडून तुम्ही असं तुम्ही खच्चीकरणाचे वक्तव्य करतात, लाजीरवाणी गोष्ट आहे त्यांच्यासाठी। लाज वाटली पाहिजे आपल्या राजकीय, लाज वाटलं पाहिजे आपल्या राजकारणी लोकांना अशा गोष्टी करणं म्हणजे, बोलणं म्हणजे। निश्चितच आपण बघतो हे शेतकरी होते। आता मी नांदेडच्या मुक्रामाबाद परिसरात आहे, ज्या ठिकाणी जे आहे ते शेतकऱ्यांच्या 40 म्हशी, 15 गाई, वासरं वगैरे अनेक असं नुकसान झालं होतं। या ठिकाणी जे आहे ते अशी भीषण परिस्थिती पाहायला मिळते। ज्या पद्धतीनं पाशा पटेल यांचं वक्तव्य समोर आलं होतं, त्यानंतर शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला। पाशा पटेल यांचं आता वय झाले आणि सहानुभूती मिळवण्यासाठी ही सगळी खटाटोप असल्याचं ते बोललेत। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, मुक्रामाबाद, नांदेड। बिजनेस में एक गलती और भारी पेनल्टी, जीएसटी, इनकम टैक्स, अकाउंटिंग, इतनी झंझटों में उलझे रहेंगे तो बिजनेस कैसे बढ़ेगा? बिना गलती, बिना पेनल्टी, लेकिन करेगा कौन? प्रो मुनीम, आपका पर्सनल अकाउंटेंट, सिर्फ 65 रुपए पर डे में अकाउंटिंग, जीएसटी, इनकम टैक्स, प्रोफेशनल टैक्स, फाइलिंग, बिना किसी एक्स्ट्रा चार्जेस, सटीक, सुरक्षित, प्रोफेशनल सेवा। मैं तो प्रो मुनीम से जुड़ रहा हूँ, और आप अभी कॉल करें 1800-266-1294 या विजिट करें promunim.com। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव